नमस्कार, मी मुक्ताई चॅनेल लॉग या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। या आधीच्या व्हिडिओंना तुम्ही सगळ्यांनी भरपूर सारा सपोर्ट केला, याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे। सकाळची वेळ ही सगळ्यात ताजी वेळ असते। या वेळेला आपण जे काही करतो ना, त्याचा प्रभाव आपल्या दिवसभराच्या कामावर पडतो। सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांवरचे दवबिंदू आणि शांत असं वातावरण आपल्या मनाला एक नवी ऊर्जा देऊन जातं। असं सकाळी पाण्याचा सडा मारून तुळशीपुढे रांगोळी काढायला मला खूप आवडतं। आज पण मी तुळशीपुढे रांगोळी काढून घेतली। बऱ्याच वेळा मी अशाच प्रकारची ही साधी रांगोळी काढत असते, कारण दिसायला पण छान वाटते आणि लवकरात लवकर काढून होते। तर तशीच रांगोळी मी इथं दारात उंबऱ्यापाशी पण काढून घेते। इथं मी या झाडाची काही फुलं तोडून घेते। छोटंसंच झाड आहे बघा, पण त्याला फुलं किती लागतात आणि खूप छान पांढरी शुभ्र अशी फुलं आहेत। मला फुलांची झाडं खूप आवडतात आणि म्हणून मी अशीच अजून काही फुलांची झाडं लावलेली आहेत। त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेन। बऱ्याच जणांची सकाळची सुरुवात गरमागरम चहाने होत असते। कोणी दुधाचा चहा पितं, कोणी कॉफी पितं, तर कोणी ब्लॅक टी पितं। मी आज बनवणार आहे इथं लेमन टी। मराठीमध्ये याला गवती चहा असं म्हणतात, जो आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं। मला दुधाचा चहा खूप आवडतो, पण काय आहे ना, पित्ताचा त्रास आहे, त्यामुळे हाच चहा मी रोज पिते। हा चहा बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 कप पाणी टाकून त्यामध्ये गवती चहाची 2 पाने टाकून घेतलेली आहेत आणि इथं थोडंसं अद्रक कापून त्याच्यामध्ये घालते। इथे मी गोडीसाठी गुळाचा वापर करणार आहे, जो की गुळ हा आपल्या आरोग्याला खूप चांगला असतो। ज्यांना कुणाला डायबिटीज म्हणजे शुगर आहे, ते सुद्धा हा चहा पिऊ शकतात। आजकाल काही जण वेट लॉस करण्यासाठी सुद्धा हा गवती चहा पितात बघा, आणि यामुळे शुगर कंट्रोल पण होते। तर इथं माझा चहा रेडी झालेला आहे आणि ते मी पिऊन घेते। तर ताईंनो, साधेपणातच सौंदर्य आहे बरं का। माणसाचं वागणं, राहणं आणि जगणं साधंच असावं, कारण साधेपणातच एक वेगळी ऊब असते बघा, आणि तीच ऊब माणसाला जमिनीवर ठेवते। आकाशाला स्पर्श करण्याची इच्छा प्रत्येकाची असावी, पण जमीन विसरता कामा नये बरं का, कारण पाय जमिनीवर असतील ना, तेव्हाच तर उभं राहणं शक्य होतं। नेहमीप्रमाणे मी माझे स्वयंपाकाला सुरुवात केली। एकीकडे गॅसवरती भाजी शिजायला घातली आणि दुसरीकडे भाकरी करायला घेतल्या। भाजी भाकरी करून झाली आणि नंतर लगेचच कपडे धुवून घेतले। आज मी 2-3 दिवसाची कपडे एकदमच धुवून घेतली। आमच्या इकडं नळाला नदीचं पाणी सोडलं जाते, जे की 2-3 दिवस झालं खूप गढूळ येते, एकदम असं माती मिक्स केल्यासारखं आहे। मोन्था चक्रीवादळ तुम्ही ऐकलं असेल बघा। ते मोन्था चक्रीवादळ इकडं बंगालच्या उपसागराकडे सरकलं गेलं होतं आणि त्याचा प्रभाव इकडे झाला। त्यामुळं काय झालं, 1 आठवडाभर झाली इकडं पाऊस चालू होता, त्यामुळं धरणाची दारं पण उघडी केली गेली आणि त्याचा असा परिणाम झाला की आमच्या गावाच्या ज्या आसपासची खेडेगाव आहेत ना, त्याच्यामध्ये पण पाणी शिरलं होतं। आम्ही जिथे राहतो तिथे सुद्धा पाणी येणार आहे असं लोकांमध्ये चर्चा सुरू होती, पण सुदैवानं पावसाचं प्रमाण कमी झालं आणि धरणाचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आली। तर असो, आता 2-3 दिवसानंतर पुन्हा आकाश मोकळं झाले आणि थोडंफार ऊन पडले, त्यामुळं ही कपडे मी धुवून घेतलेत। काही दिवसांपूर्वी मी मिशोवरती श्री वैभवलक्ष्मी मातेची पुस्तकं आणि श्री स्वामी समर्थ यांचा फोटो मागवला होता आणि फायनली ते कुरिअर आज आलेलं आहे। ते कुरिअर खोलून बघूयात। आणि यामध्ये आहेत श्री वैभवलक्ष्मी मातेची पुस्तके, जे की मी वैभवलक्ष्मी माता यांच्या व्रतासाठी मागवली आहेत। 7 पुस्तकांचा असा हा बंच येतो, पण प्रॉब्लेम असा झाला की ही पुस्तके आहेत हिंदी व्हर्जन मधून आणि मला हवी होती मराठीमध्ये, पण काही हरकत नाही, हे पुस्तक सुद्धा मराठी पुस्तकाप्रमाणेच आहे। तर आपण इथं आता दुसरं पार्सल उघडून बघूयात। तर याच्यामध्ये आहे श्री स्वामी समर्थांचा फोटो। याची पॅकिंग पण खूप छान दिलेली आहे बघा। वरतून असा बॉक्स आणि आतमध्ये एअर बबल असणाऱ्या प्लास्टिकच्या कव्हरने हा फोटो पॅकिंग करून दिलेला होता।
मला हा फोटो खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.